तर तुम्ही बॅचलर बॉयज असाल आणि रात्री तुम्हाला चहाची तलप लागली आणि तुम्ही चहा प्यायला नाही गेला, असं तर कधी होणारच नाही. तर रामकृष्ण रे भावांनो, तो सकाळपासून आहे ना आपल्या मोबाईलला चार्जिंग नव्हती बरं का, त्याच्यामुळे काय आपण व्हिडिओ वगैरे नाही काढला. दिवसभर मस्त कॉलेज वगैरे केलं आणि संध्याकाळी मोबाईल येऊन चार्जिंग लावला. चार्जिंग वगैरे मस्तपैकी मोबाईल झाला आणि त्यानंतर आला मित्र यायचो कॉल, म्हणजे चाल म्हणे जाऊन चहा वगैरे घेऊन येऊ. आणि आपल्याला असं कुठं माहित की हा फॉर्च्युनर घेऊन आलाय म्हणून. मला वाटलं म्हणलं काही तर खाऊ कट्ट्यावर जायचंय म्हणलं चहा प्यायला, येऊ इतक्यात जाऊन म्हणलं. आणि मग बसलो भाऊ गाडीत बसलो तर मित्र म्हणतो चहा प्यायला नाही म्हणे, आता बासुंदी दूध प्यायला जायचंय म्हणे. मग काय लावले गाडीमध्ये गाणे आणि त्यामध्ये आपला आब्या फुल जोशामध्ये बरं का, ते तुम्ही पाहू शकता. मग काय फुल नाचत नाचत गाण्याचा आनंद घेत ना आलो बघ कोल्हापुरामध्ये. मग काय आलो बासुंदी चहाच्या गाडीवर, काय पोरांनी चहा वगैरे घेतला आणि आपण मस्त बासुंदी दूध वगैरे घेतलं. तसं आहे ना बासुंदी दूध पण तिथलं मस्त आहे बरं का. मग चहा वगैरे घेतला आणि निघलो भाऊ तिथून. मग जाताना ना आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला. म्हणलो महाराज दिसले आणि आपण व्लॉग मध्ये नाही घेतलं, असं तर कधी होणारच नाही. मग जाताना जरा ठीक होतं, क्षितिज गाडी चालवत होता त्यामुळे काय वाटलं नाही. पण येताना आपला आब्या गाडी चालवायला बसला, इकडं आपली धडधडच वाढली बाई. कारण की ना 50-60च्या खाली स्पीड पण असतं गाडीला, हे आब्याला काय माहितच नाही बरं का. आणि ना त्यातली त्यात हा आब्या ना गाडी पण चालू राहिला आणि नाचू पण राहिला. चायला म्हणला आता अवघडच झालं बरं का. आणि ना फुल एन्जॉय करत करत आलो वर रूमवर आले आठवतंय चायला उद्या युनिट 1 ची टेस्ट आहे बरं का. मग काय रात्री 12 वाजता अभ्यास चालू केला भाऊ. चायला म्हणलं आता अवघडच झालं. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा.